शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे अबुबकर अस्फाक आलमवाले. तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहोत. शेतकऱ्यांचा होणार कर्जमाफ हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहे. पूर्ण माहितीसह बनवलेला आहे. हे व्हिडिओ पूर्ण बघून जा. शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा माहिती असू शकते, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय अटी आहेत यामध्ये देण्यात आलेल्या त्या सर्व समजून घेणं गरजेचं आहे. नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या 5106 कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ इथं दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी ही माहिती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या एकूण 5106 कर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील भूविकास बँकेचा कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच 2 फेब्रुवारी रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित सर्व तहसीलदार यांना तालुक्यातील एकूण 5106 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील भूविकास बँकेच्या भूतारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यांनी जो काही मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करावीत व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याची प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सहकारी ग्रामीण कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक, भूविकास बँक त्याला आपण म्हणू, नांदेड या बँकेची दिनांक 8 मार्च 2025 रोजीच्या आदेशान्वये नोंदणी रद्द झाली असून महाराष्ट्र राज्यांच्या माध्यमातून दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका मर्यादित मुंबई म्हणजेच सिकर भूविकास बँक, जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचे व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पूर्णपणे माफ झाली आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर या बँकेचा शेतकरी असाल तर नक्की तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणारच आहे. भूधारण बँका, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई या बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की याबाबत आपले संबंधित सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, महसूल विभागाची समन्वय साधून आपल्या 7/12 वरील भूतारण भूविकास बँक व बँक महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई या नावाने असलेल्या बँकेचा कर्ज बोजा नोंद कमी केल्याची खात्री करावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्यातील संबंधित तहसीलदार कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन शाहूराज हिरे, परीक्षक, नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादा नांदेड तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे. आता तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याचा फेसबुक पेज जिल्हा व माहिती कार्यालय, तुमच्या जिल्ह्यांचं नाव टाका नांदेडच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जर तुम्ही टाकलात तर तुमच्या जिल्ह्यांची माहिती त्या ठिकाणी येईल. तुमच्या जिल्ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आव्हान करण्यात आलेले आहे का, हा आदेश तालुक्यांना देण्यात आलेला आहे का, तहसीलदारांना, हे पहा. नांदेड जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा दिलासा देणारा अपडेट आहे. ज्या बँकेचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली आहे. धन्यवाद.